लगेचच सामना सुरू केला जाईल. मॅन ऑफ द मॅच उत्तम कामगिरी सागर भोईर, वेल प्लेड. उत्तम दर्जाची फटकेबाजी पाहिली आणि तो मात्र ठरला या सामन्याचा सामनावीर पहिल्या फेरीतील आणि या पूर्ण 3 दिवसाच्या खेळातील अंतिम सामना. पहिल्या फेरीतील हा अंतिम सामना. एका बाजूला गावदेवी घोट तर एका बाजूला मात्र मोह संघ. श्री गणेश क्रिकेट संघ मोह. चला, 1 2 3 4 5 6 7. सुरेशजी देडे साहेब, लवजी सेना अध्यक्ष रायगड, आदरणीय सुरेशजी देडे साहेब यांचं मात्र मनपूर्वक स्वागत. तर सामना सुरू करा. आज प्रत्येक सामन्याला ना खेळाडू अनुपस्थित होते. 1 2 खेळाडू अनुपस्थित पाहिलेत आपण. 3 6 9. चला छत्रक्षण सजवा प्लीज. छत्रक्षण सजवा जे आहेत त्यांनी लावा तुम्ही छत्रक्षण प्लीज. आयोजकांकडून वारंवार विनंती येते आपल्याला. 10 आणि 11. ओके. गोट संघाचा राखीव खेळाडू असेल तर पाठवा प्लीज. येस. गोट संघाचा राखीव खेळाडू असेल तर पाठवा प्लीज आपण. शतरंगी सजवा प्लीज, कारण पंचही उभे राहिलेत आणि सगळेजणच मात्र तुमची वाट पाहतात सामन्याची. पहिल्या फेरीतील हा मात्र अंतिम सामना. जो संघ जास्तीत जास्त धावा जमवेल त्या संघाला सुपर 3 मध्ये गेल्यानंतर मात्र सरळ बाय दिली जाईल. सुपर 3 मधले जे संघ असतील तर सुपर 2 मध्ये जाण्यासाठी जो संघ सर्वात जास्त धावा जमवेल 3 दिवसामध्ये, प्रत्येक दिवसातील टॉपर संघ ज्या धावा जास्त असतील तो संघ जाईल सुपर 2 मध्ये. धन्यवाद. हर्षद कडव, गेम इज ऑन. आणि अन्वेष पाटील. योगेश पाटील गोलंदाजीच्या मार्कवर वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिला षटक घेऊन शिवा गोंधले यांचा हा संघ आपण पाहतोय, रेडी होतोय. गावदेवी घोट बनाम श्री गणेश मोह. फुलटॉस चेंडू, क्षेत्ररक्षण नक्की थोडं चांगलं, थोडं खराब, थोडं चांगलं, परंतु चांगल्या चांगल्यामध्ये मात्र संघासाठी 3 धावा मात्र वाचतायत. 1 धाव मात्र मिळते पहिल्या चेंडूवरती हर्षदला. हर्षद कडव 1 धावेने आपलं खातं खोलतो. सामना असेल 5 षटकांचा. 25 मिनिटांमध्ये सामना संपवायचा आहे. गोलंदाज मात्र योगेश पाटील, राईट आर्म राऊंड द विकेट. हा मात्र फुलटॉस चेंडू. या फुलटॉस चेंडूला मार्गक्रमण केलं जाईल. पिक केला आणि डीप बॅकवर्डच्या दिशेनं मात्र हा येतोय खणखणीत चौकार. धन्यवाद. इथे मात्र रंग बरसले जातात धावांचे. धावांचा हा चौकार आला, आपलं खातं खोललं ते म्हणजेच अन्वेषनं 4 या धावसंख्येनं. पुन्हा एकदा योगेश पाटील रेडी होईल गोलंदाजीच्या मार्कवर, राईट आर्म राऊंड द विकेट. तर अन्वेष मात्र स्ट्राईकवर. प्रवीणजी मोकल यांच्या माध्यमातून कॅफे चॉकलेट 25% डिस्काउंटची कुपन दिली जाते.
सुंदर फटका आखूड टप्प्याचा चेंडू पॉईंटच्या कव्हर पॉईंटच्या मधून मात्र टोलवलाय. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. श्री गणेश मोह संघाचा श्री गणेश मात्र खूप छान होताना अडवेश लगावतोय. सलग दुसरा चौकार. कुमार आचल पाटील यांच्याकडून मोह संघाला खूप साऱ्या शुभेच्छा येत आहेत. हा मात्र आणखीन एक फुलटॉस चेंडू आणि इथे सलग घेतोय. सलग तिसरा चौकार. काय सुंदर फलंदाजी पाहतोय. दर्जेदार. दोन फुलटॉस चेंडूवर दोन चौकार आले आणि एक मात्र पॉईंटला लगावला. दर्जेदार फटकेबाजी. अन्वेष मात्र सलग ठोकतोय. तिसरा चौकार. 13 धावा 4 चेंडूच्या समाप्तीनंतर योगेश पाटील मागणं ठरतोय. योगेश पाटील कदाचित लाईनच अजून योगेश पाटीलला सापडली नाही आहे, कारण दोन फुलटॉस चेंडू लेग साईडला पडले. त्याचा फायदा मात्र अन्वेषनं खूप छानरित्या घेतलाय. आणखीन एक चांगला फटका. आता मात्र हा चेंडू चांगला होता. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू टोलवला. धाव मात्र मिळालेले या चेंडूवर एक. कलेक्ट करू शकला नाही गोलंदाज, परंतु बॅकअप चांगला होता आणि त्या बॅकअपच्यामुळे धाव मात्र मिळते एक. एक धाव. 14 धावा धावाकडे लागत आहेत. बिनबाद 14 धावा. 5 चेंडूंचा वाजवी खेळ संपतोय. प्रथम फलंदाजी करतोय श्री गणेश मोहो संघ, तो म्हणजेच गावदेवी घोट या संघाच्या विरोधात खेळताना. आदरणीय कन्हैया शेठ पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव आयोजित ही भव्य दिव्य स्पर्धा. आणखीन एक फुलटॉस चेंडू आणि इथे मात्र स्टंपच्या अगदी समोर पकडलं आणि पंच संतोषजी चौधरी सर यांनी मात्र हात बोट आकाशाकडे केलं आणि पायचेच्या रूपानं पहिला फलंदाज बाद, तो म्हणजेच फलंदाज हर्षद कडव बाद. हवा आणि आणि त्याचबरोबर होळी संघानं सुद्धा बॉस फायटर संघानं सुद्धा इथे चांगला धावा जमवला. 51 धावा 4 षटकामध्ये. इथे अन्वेष मात्र बरसतोय. अन्वेष थांबायला तयार नाही. आणखीन एक षटकार. गोलंदाजीच्या मार्कवर एक आदर्श खेळाडू, गावदेवी गोट संघाचा ताकदीचा खेळाडू. दैवत येतं आणि कर्मन येतं. कर्माने मात्र घेऊन गेला आणि हा पंच इशारा येईल. बॅट लागली. पंच बाईज. बाईजचा हा चौकार. या स्ट्रक्चरमध्ये चूक. हा मात्र आला नशिबाचा चौकार. निर्धाव टाकलेला चेंडूवर धाव आली. धावलकावर धावा लागल्या तब्बल 24 धावा. 1 बाद 24. 1 बाद 24. दुसरा षटक प्रगतीपथावर आहे, म्हणजे याचा अर्थ याही सामन्यामध्ये चांगला धावा आतापर्यंत तरी पाहायला मिळत आहेत. रोशन सालुंके गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज.
तर अन्वेष मात्र पुन्हा एकदा तयार. तुटून पडलाय अक्षरशः, अक्षरशः तुटून. नशिबाची साथही मिळते आणि नशिबाची साथ मिळाल्यानंतर आपल्या मनगडातली ताकद दाखवतोय, आजमावतोय. मिडविकेटच्या डोक्यावरून गोल्डन ग्रुपच्या दिशेने फिरकावलेला षटकार. इथे चेंडू हवेत आहे, हा मात्र साधा सोपा झेल गलीमध्ये टिपला गेला आणि फलंदाज अन्वेषच्या खेळीचा अंत. अन्वेष मात्र अफलातून खेळ केला, ज्याच्यामध्ये सलग 3 षटकार, सलग 3 चौकार, सलग 3 षटकार, सलग 2 षटकार आणि एकूण धावा मात्र जमवल्या त्या 25 धावा. संघाची धावसंख्या 30 असताना क्रमांक 2चा फलंदाज झाला बाद. प्रवीणला फोन करून बोला, असं नको बोलू. कारण कसं माहिती आहे का, कोण पण आला तर तुम्ही मग जर आपण येणार कुठे. इथे एक चांगली विकेट ज्या फलंदाजानं तब्बल 25 धावा जोडल्या, तो अन्वेष मात्र परतला. नवीन फलंदाज क्रीजकडे गेला, सूर्या मस्कर. आणखीन एक क्रिकेटमधलं मोठं नाव. रोहित पाटे मात्र नॉन स्ट्रायकिंगला उभा आहे, तर सूर्या पिंट्या, सूर्या मस्कर ऑन स्ट्राईक. एक जबरदस्त ऑलराऊंडर असलेला हा खेळाडू सूर्या. बाईकवीर नेहमीच सलामीला येताना आम्ही या सूर्याला पाहिलंय, परंतु आज तळपत्या सूर्यामध्ये कदाचित त्याला मागं ठेवण्यात आलं. काहीतरी रणनीती असेल, ती रणनीतीचा भाग. परंतु अन्वेषला मात्र जी चान्स मिळाली, त्या अन्वेषला मात्र चांगली कामगिरी केली. सूर्या मस्कर हा चेंडू मात्र गळच्या दिशेने ट्रॅव्हल केला, दिशा दिली, फेकी खराब येते, परंतु फेकीवर मात्र दुसरी रन घेण्याचा प्रयत्न करणं गरजेचं होतं, झाला नाही. धाव मात्र मिळते, ती म्हणजे 1. खऱ्या अर्थानं प्रेरणादायी संगीत आपण लगावताय, याबद्दल आपले विशेष कौतुक. आणि पाणी कधीही लागलं तर सांगायचं आहे, नक्कीच उष्माघात आहे. पाणी जेव्हा काही तुम्हाला लागेल तेव्हा कधीही मागा, तो लगेचच पुरवला जाईल. छत्रपती साजवा आपण 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय आणि धाबाळकर धावा लागल्या. त्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तब्बल 31 धावा, 31 धावा. या मैदानानं खूप जास्त धावा बघितलेत. या 3 षटकामध्ये किती खेळ केला जाईल. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज उत्तम, प्रीतम पाटील. आणखीन एक चांगला खेळाडू खोडगावचा प्रीतम पाटील, अतिशय सुरेख असा हा खेळाडू प्रीतम. 2 बाद 31 धाबाळकर धावा लागत आहेत. प्रथम फलंदाजी करताना श्री गणेश महासंघाचा सूर्या मस्कर, त्याची बॅट कित्येक मैदानात तळपली आहे. मालिकावीराची स्वप्नातील बाईक त्यांनी कमावली आहे. तो मात्र इनेट क्रमांक 4 वर खेळायला येतोय. फुल टॉस चेंडू आणि फक्त स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न. काय हा खेळ आहे कळत नाहीये, आउट ऑफ फॉर्म आहे की खेळ होत नाही. परंतु या फुलटॉस चेंडूला का कन्वर्ट करू शकला नाही. पॅव्हिलियनमधून काहीतरी संदेश जात आहेत की ते स्वतःचा खेळ खेळला जात नाही. कारण या फुलटॉस चेंडूवर फक्त आणि फक्त धाव घेतली 1, आणि ज्याप्रमाणे बॅट फिरली ते सांगत होते की मला फक्त 1च धाव घ्यायची आहे आणि स्ट्राईक द्यायची आहे, ती फलंदाज रोहित पाटेला. रोहित पाटे मात्र कव्हर ड्राईव्ह लगावतोय, 1 धाव मात्र घेतली जाईल. दैव बलवत्तर, दैव बलवत्तर. आतापर्यंत 2 चुका क्षेत्ररक्षणामध्ये केलेत, त्या म्हणजे त्या घोट संघा क्षेत्ररक्षकांनी 8 धावा एक्स्ट्राच्या रूपाने आतापर्यंत आल्यात म्हणेन. चौकार
धावा बॅट्समनच्या प्रश्नच नाही. ते कसं जाऊ दे, इकडे गेला संपला. अकोटाप्याचा चेंडू सुंदर फटका डीप एक्स्ट्रा कमाच्या दिशेने मात्र मागच्या चेंडूवर जो शतरक्षक माझा हात पडला होता त्याने इथे मात्र आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्या. उत्तम दर्जाचे शतरक्षक पाहिलं आणि धापडकर धावा लागल्या त्यात मात्र तब्बल 38 धावा. 2 बाद 38 गोलंदाजीच्या मार्गावर प्रीतम पाटील. 3 चेंडूचा खेळ समजा षटकातील धापडकर धावा मात्र तब्बल 38. 2 बाद 38. पुन्हा एकदा रोहित पाटे ऑन स्ट्राईक. सूर्या मस्कर क्रमांक 4 वर खेळायला आलाय. गोलंदाजीच्या मार्कवर प्रीतम पाटील आहे. 30 चेंडूंचा पूर्वार्ध 30 चेंडूचा उत्तरार्ध असा हा खेळ. सुरेख चेंडू लेगस्टिकवर टाकलेला चेंडू धाव मात्र घेतली तरी 1. हलक्या हातानं दुसऱ्या रनचा प्रयत्न झाला नाही. सूर्या मस्करनं रोखलं. सर्कलमध्ये 30 यार्डाच्या आतमध्ये चेंडू घरंगळत राहिला. हळूवारपणे बाहेर आला. डीप मिडविकेट क्षेत्ररक्षक आणि डीप स्क्वेअर क्षेत्ररक्षक मात्र चेंडूपर्यंत पोहोचले. फक्त धाव घेतली 1 आणि 39 पर्यंत मजर मारली जाते. प्रीतम पाटील आतापर्यंत भरीव कामगिरी करताना धाव मात्र 8 मोजलेत 4 चेंडूमध्ये. एकही फलंदाज बाद करू शकला नाही आहे. पुन्हा एकदा इथे मात्र पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळलं गेलंय. रणनीती काहीतरी आगळी वेगळी सूर्या मस्करची. सूर्या मस्करला कदाचित शेवटचे 2 षटक स्लॉग षटकामध्ये खेळायचे की काय काहीतरी रणनीती आहे. कारण तो मोठा फटका कन्वर्ट करत नाही आहे. फक्त दिशा देतोय. चेंडूला घरंगळत पाठवतोय आणि धाव घेतो 1 आणि रोहित पाटलाला मिळते वारंवार चान्स. प्रीतम रोहित पाटीलला मी संधी का देतोय हे दाखवलं जात आहे आणि येतोय हा मात्र षटकार. धन्यवाद डीजे. 3 षटकांचा बाजवी खेळल्यानंतर धापडकर धावा लागल्यात तब्बल 46. 2 बाद 46 धावा धापडकर लागल्या गेलेत. 2 षटकांचा वाजवी खेळ अजूनही शिल्लक आहे. या मैदानाने भल्या मोठ्या धावा बघितलेत पण योगेश पाटील मात्र आपला एंड बदलून गोलंदाजी करेल. तर स्ट्राईकवर फलंदाज असेल सूर्या मस्कर. त्याने आतापर्यंत फक्त आपला रोल निभावला स्ट्राईक चेंज करण्याचा आणि रोहित पाटेला स्ट्राईकवर आणण्याचा. आणि स्ट्राईकवर आणल्यानंतर मात्र रोहित पाटे अक्षरशः बरसतो आणि हीच खरी रणनीती या खेळाची आहे. 4थं षटक हाताळेल वैयक्तिक 2रं आणि संघात 4थं योगेश पाटील. सूर्या मस्कर ऑन स्ट्राईक. सुयोग आंगोलकर साहेब सोन्या यांना विनंती करतो की आपण मंचाकडे आगमन करायचं आहे. सुयोग आंगोलकर सर इथे निर्णय घेतला जाईल आणि फलंदाज सुयोग आंगोलकर बोनी संघाचा यशस्वी कर्णधार ज्यानं क्रिकेट घडवली ज्यानं क्रिकेट स्वतःच्या हातानं पाहिली ज्या माणसानं पारगाव संघाचं नाव बोनीच्या माध्यमातून फार मोठं केलं ते सुयोग आंगोलकर साहेब
यांचं मात्र मंचाकडे आगमन होत आहे. दादा या मनपूर्वक आपलं स्वागत आहे. सूर्या मस्करची खेळी संपुष्टात येते आहे. फलंदाज क्रमांक 3 झाला बाद. स्वागत आपलं केलं जात आहे. बोणे गावचं हे फार मोठं नाव, क्रिकेटचा झेंडा अटके फार रोवणारी मंडळी आहे. आपल्या खांद्यावर आपल्या गावचा झेंडा घेत ज्या माणसांना गावाचं नाव मोठं केलं आहे ते सुयोग आंगोलकर साहेब यांचं मनपूर्वक स्वागत. मोठा फटका लगवायचा सुद्धा नवीन फलंदाज क्रीजकडे वळाला आहे. तो म्हणजे चेतन मोरे. सूर्या मस्कर मात्र बाद झाल्यानंतर चेतन मोरे ऑन अ क्रीज. योगेश पाटील कमबॅक मिळून देतोय आपल्या संघाला या सामन्यामध्ये. हा मात्र चांगला फटका डीप विकेटला जाईल. क्षेत्ररक्षक येईल. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये एकानं मात्र चेंडू उचलला आणि फेकला. धाव मात्र मिळते फक्त एक आणि पुन्हा एकदा स्ट्राईक राहील ते म्हणजे त्या रोहित पाटेकडे. चेतन मोरे नॉन स्ट्राईकला. तर स्ट्राईकवर मात्र आपण पाहतोय रोशन पाटे, रोहित पाटे. योगेश पाटील गोलंदाजीच्या मार्कवर. रोहितनं आतापर्यंत भरीव कामगिरी केली आहे. संघासाठी धावा वाढवण्याचं काम रोहित करतोय. चेंडू टोलवला आहे डीप स्क्वेअरला आणि मिडविकेटच्या मध्ये. धावायला तब्बल 2 आणि या 2 धावेची धावफलक मात्र हळूवारपणे पुढे जाऊन ठेवतो तो तब्बल 49 वर. हे षटक मात्र उत्तमरित्या आता पण टाकलं गेलंय. 4 चेंडूमध्ये धावा निव्वळ 3 आलेत. एक निर्णायक षटक म्हणेन, कारण कमबॅक मिळून देणार षटक ठरेल का या संघाला. निर्णायक षटक. पुन्हा एकदा चांगला फटका सजवलाय जरूर. 2 क्षेत्ररक्षक पाहतील परंतु डीप मिडविकेट क्षेत्राच्या मात्र चेंडूपर्यंत आला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं. धावा आल्या या चेंडूवरती 2 आणि या षटकामध्ये धावा मात्र आतापर्यंत आपण पाहतो निव्वळ 5 येत आहेत. चांगली गोलंदाजी होते आहे आणि धाबाळकर धावा मात्र 50 ओलांडली जाते होत आहेत. तब्बल 3 बाद 51. 3 बाद 51 धावा 50 ओलांडली गेली आहे. परंतु या मैदानानं या धावपट्टीनं 80 धावाही पाहिलेत. बॅटची कडा आणि रोशन तिथे मात्र रेडी होता. त्याने मात्र हात झेल लिले टिपला आणि जो रोहित पाटे अडसर ठरत होता घोट संघासाठी त्या रोहित पाटेला मात्र या 4थ्या षटकाच्या अंतिम चेंडू योगेश पाटीलनं परतवलं. फलंदाज क्रमांक बाद झाला 4 आणि 4 षटकांचा वाजवी खेळ संपतोय. धाबळकर धावा लागत आहेत 4 बाद तब्बल 51 धावा. ठीक आहे. ते मात्र खेळावर प्रेम केलं जाईल का. जान जिगर तुझ पे निसार किया है. डीजे मास्टरलाही आता मात्र प्रेम आठवायला लागलंय. कारण बरं उन्हामध्ये आजकालच्या मुलांना कधी काय आठवेल याची गॅरंटी नसते. त्याच्यामुळे ऊन दून दुपार सकाळ संध्याकाळ व्हॉट्सअप इंस्टा फेसबुक ऑर्कुट पहिल्यांदा आलं होतं. त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी आल्या आणि मुलं मात्र तरबेज बनली. टप्प्याचा चेंडू दिशा खराब होती गोलंदाजाची. चेतन मोरेने ते गोलंदाजाचा टप्पा ओळखला आणि फाईन लेगच्या मधून सरसावत लगावला चौकार.
त्यानं चांगली करून दिली. चांगला खेळ त्याच्या माध्यमातून झाला. त्याहीपेक्षा अन्वेषनं काय जबरदस्त खेळ सुरू केला. परंतु अन्वेष परतल्यानंतर रोहित पाटलांनी जबाबदारी आपल्या खांद्यावर लिलिया पेलली. परंतु इतर फलंदाज आतापर्यंत मात्र मोठी फटकेबाजी करू शकले नाही आहेत. आता 4 चेंडूचा खेळ फक्त उरला आहे आणि धावांकडे आहे 57. चेतन मोरे नॉन स्ट्राईकला उभा आहे. तर राकेश पाटील इथे नो बॉल येणार, कारण ही गोलंदाजी मात्र आता खराब. आणि हा 1 सेकंड वॉर्निंग म्हणजे इट्स लास्ट वॉर्निंग गोलंदाजासाठी. नो बॉल कॉल. फ्री हिटचा फायदा घेतला जाईल का? नशिबाची साथ मात्र मिळते. नो बॉल कॉल. नो बॉल कॉल. इट्स अ बीमर. गोलंदाज होईल बाद. नाही, 2 नो बॉल. ओके ओके. येस येस येस. सेकंड वॉन. हा नो बॉल. दुसऱ्या नो बॉलला मात्र बाद केलं जातं, कारण एक वाईड होता. बाद नाही. येस येस. कंटिन्यू खेळेल. 3 सेम टू सेम चेंडू टाकले. 3 सेम टू सेम खराब चेंडू टाकलेत. शिवा गोंधल्याने मंडळी विचार केला. शिवा म्हणा मी स्वतः का टाकली नाही, हाही प्रश्न शिवाला पडेल. परंतु इथे खराब गोलंदाजी होते. या धावा मात्र मिळतील. फ्री हिटचा चेंडू असेल. धावडकर धावा लागलेत. 59. हा चेंडू चांगला टोलवलाय. चांगला फटका पाहतोय. लॉंग ऑफच्या मधून चेंडू गेला सीमारेषा बाहेर. हा मात्र येतोय आणखीन एक चौकार. खराब गोलंदाजी, कारण नो बॉल वाईट बॉल पडले. धाबालकर धावा लागले त्या म्हणजे तब्बल 63 धावांचा आकार या गोलंदाजीमध्ये आला. मी म्हटलं की श्रीगणेश संघाची धावा मला कमी वाटत होत्या, परंतु आता माझं चांगलं आव्हान उभं केलं. गोलंदाजांनी साथ दिली आणि शिवा गोंधलेच्या क्षेत्ररक्षकांनी सुद्धा साथ दिली. त्याच्यामुळे धावा श्रीगणेश मोह संघाने चांगला जमवलेत. अण्वेशचा उबदार सुरुवात. रोहित पाटेची चांगला खेळ. आणि इथे मात्र आता राकेश बरसतोय. चेतनने ही चांगली फलंदाजी केली आहे. गोलंदाज संदेश पाटील. एक धाव. शॉर्ट पॉईंट लिहिला. मात्र क्षेत्ररक्षकाने हा चेंडू पकडला आणि बॅटच्या दिशेनं धाव मात्र आली. बॅटच्या कडा लागून धाव गेली. 64 धावा धाबाकडे लागले जात आहेत. 64 धावा. 2 चेंडूंचा वाजवी खेळ शिल्लक आहे पूर्वार्धामध्ये. चेतन मोरे एखादा मोठा फटका दाखवत 70 क्रॉस करेल का? एक चांगलं आव्हान आता पण सेट झालंय. आणखीन त्याच्यामध्ये साज चढवला जाईल का? कारण रोशन साळुंकेसारखा ताकदवान फलंदाज, प्रीतम सारखा ताकदवान खेळाडू या संघामध्ये चेंडू लागलाय का बघा पहिल्यांदा, कारण चेंडू जाऊन सरळ आदलला अंगावरती. त्याच्यामुळे आऊट मात्र फलंदाज होईल चेतन मोरे. चेंडू निरखून पाहू शकला नाही आणि त्याच्यामुळे इथे मात्र फलंदाज झाला बाद. हर्षल पाटील. राकेश पाटील मात्र स्ट्राईकवर. अंतिम चेंडू खेळेल. या षटकातील पूर्वार्धामधील अंतिम चेंडू संदेश पाटील टाकेल. चेंडू हवेत आहे. रोशन साळुंके चूक करणं नाही. अंतिम चेंडूवर फलंदाज झाला बाद. अशा प्रकारे एकूण फलंदाज बाद झाले ते म्हणजे तब्बल 6 फलंदाज आणि पूर्वार्धामध्ये 6 बाद. तब्बल 64 धावा. एक चॅलेंजिंग आव्हान उभं केलंय. 65 धावांचं. 30 चेंडू आणि 65 धावांचं आव्हान उभं केलंय. ते गावदेवी घोट संघासमोर रोशन साळुंके, प्रीतम पाटीलची ताकदवान खेळी पाहायला मिळेल का? की जमलेला धावा हा सूर्य मस्करचा संघ रोखेल का? काय घडेल काय बिघडेल आपण नक्कीच ऐकू दीपक पाटील सर पळसपे यांच्या गोड आवाजातून. तत्पूर्वी DJ
सुयोग अंगोलकर साहेब बोनी संघाचे कर्णधार ज्यांना बोनी संघ सजवला ते सुयोग अंगोलकर साहेबांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. आपण पाहतोय स्क्रीनवर सुयोग अंगोलकर साहेबांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून प्रवीणजी मोकल आणि अमीरजी तारेकर यांच्या शुभ हस्ते केलं जातोय. श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्सच्या या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. चला छत्रपती सजवायचं आपण लगेच प्लीज. दोन सलामी पाठवा गावदेवी गोट संघ. आपण पाहतो एक भव्य दिव्य स्पर्धा श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स आयोजित मान्य श्री कन्हैया शेठ महादेव पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून महादेव गोमा पाटील या स्पर्धेमध्ये मात्र अतिशय दर्जेदार स्पर्धा आपण पाहतोय. धावांचं आव्हान उभं केलंय 65. काय घडतंय काय बिघडतंय ऐकूया मराठीतून आपल्या गोड आवाजातून सर्वांना मंत्रमुग्ध करणारा हा आवाज दीपक पाटील सर पळसपे. हॅलो तर 65 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये असेल. कौदवी कोट संघाच्या समोर सलामीची जोडी मैदानामध्ये रोशन साळुंखे आणि प्रीतम पाटील. रोहित पाटीलचा पहिलाच बॉल यावेळेस मात्र ड्राईव्ह केला मिड ऑफ कडे. रन मात्र मिळेल सिंगल. एकेरी धावेनं मात्र खातं उघडलं जात आहे ते कौदवी कोट संघाचं. रणरणत्या उन्हामध्ये मात्र 65 धाबा आव्हानाचा पाठलाग करायचा आहे. कसोटी लागेल दोनही फलंदाजांची कारण रणरणत ऊन आहे 40 डिग्री सेल्सिअस आणि या तापमानामध्ये मात्र मैदानामध्ये खेळ सुरू आहे. फिरून खेळण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र थोडंसं शरीराचा वेध घेतला गेला. ऑफस्टमच्या बाहेर शफल क्रॉस झाला होता. डॉट बॉल तर चेंडूची सांगता रोहित पाटे. चांगला खेळाडू मोहो टीमचा. 65 करायच्या 13ची सरासरीनं मात्र जावं लागेल. सकाळचं सत्र गाजवलं होतं बॉस फायटर ओळे संघानं. मागच्या मॅच मध्ये मात्र क्रिकेटला भाताड संघ जिंकलाय. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न थोडासा बराचसा बाहेरून टाकलेला हा बॉल चेस करण्याचा प्रयत्न केला होता परंतु व्हाईट बॉलचा इशारा मात्र येतो अंपायरचा. रन मात्र मिळेल 1. अभांतर धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 2 वर. रोशन साळुंके सेकंडला पण पाहतोय. प्रचंड टॅलेंट आहे या फलंदाजाकडे. दुसऱ्या बाजूला प्रीतम पाटील तेवढाच विस्फोटक. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डीप मिड विकेटला मात्र फिल्डर आहे. रन मिळेल 1. कसदाबीवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना थोडासा संथ आणि सावध सुरुवात झाली. थोडासा सावध पवित्रा पाहायला मिळतोय गावदेवी घोट संघ कारण दोनही जे फलंदाज उतरलेत घोट संघाचे त्या 2 फलंदाजांवर मात्र जवळजवळ निर्भर आहे हा संघ आणि या 2
खेळाडूंना मात्र मैदानामध्ये खेळावं लागेल. पाठेचा हा बॉल बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, पील हलकीशी पाहायला मिळाली, परंतु लाईन आणि लेंथ मात्र चांगली आहे ती रोहित पाटेची, आणि त्याचमुळे मात्र फलंदाजांना अडचणीत आणण्याची किमया मात्र साधतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. इथून जर विचार केला तर संपूर्णपणे रोखलं जाते पॉवर प्लेचं षटक असताना मात्र पहिल्या षटकामध्ये. यावेळेचा हा लॉफ्टेड फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, समोरच्या दिशेला फ्लातून प्रयत्न. काय दर्जेदार क्षेत्ररक्षणाचा नमुना मात्र त्या ठिकाणी पेश करत असताना हर्षद कडव, ज्यांना मात्र उंच झेपावत त्या ठिकाणी उडी लगावली, जम करत मात्र हा चेंडू अडवलाय आणि काय कमिटमेंट मात्र दिलंय कम्मालीचं. मोहो संघ यावेळेस मात्र आता थोडस प्रेशर टाकतोय तो घोट संघावर. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये फारसा धोका नसेल, क्षेत्ररक्षक आहे, रन मात्र मिळेल सिंगल. एकेरी धावेनं धावफलकामध्ये बदल, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 या आकड्यावर. 5 रन्स पहिल्या षटकाची समाप्ती होते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या 5 धावा. साठ धावांची गरज आहे इथून अजूनही उर्वरित 4 ओव्हर्स मध्ये. 15च्या सरासरीनं मात्र खेळावं लागेल. साठ धावा करायच्या तिथून अजूनही 4 ओव्हर्स मध्ये गोलंदाजीसाठी मात्र येतोय हर्षद कडव. चांगली फिल्डिंग त्याची राहिली होती, ज्या ठिकाणी या षटकार मात्र अडवला होता सीमा रेषेलगत उंच जम करत. पहिलाच बॉल फुल टॉस, यावेळेस मात्र यष्टीरक्षकाच्या हातामधून बॉल निसटलाय. चान्स अजूनही होती, ते मात्र अपील पाहायला जरूर मिळते, परंतु चान्स रनआउटची त्या ठिकाणी जरूर होती, परंतु बाल बचावलाय तो प्रीतम पाटील. चेंडू मात्र गेलाय निर्धाव, डॉट बॉल. असा फुलटॉस बॉल होता. खरं तर प्रीतम पाटील असे चेंडू मात्र सोडत नाही, परंतु इथे मात्र निर्धाव गेलाय. थोडीशी संथ सुरुवात झाली, परंतु ही संथ सुरुवात कधीही आक्रमक रूपामध्ये मात्र परिवर्तित होऊ शकते. इथे मात्र टॉप एज बॉल हवेमध्ये आहे, यष्टीरक्षक येतोय खाली आणि आता मात्र बिग विकेट. सलामीवीर प्रीतम पाटीलची खेळी येते संपुष्टात, फलंदाज बाद. इथे मात्र महत्वपूर्ण सफलता अर्जित करत असताना गोलंदाज हर्षद कडव, नवीन बॅट्समन इन ॲट नंबर 3 प्रसाद पाटील. पप्पू गुडलेन स्पॉटचा हा बॉल बॅकफुटला जाऊन पूल केला, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, रन मात्र मिळेल 1. रोशन साळुंके थोडस पाहायला गेलं तर संयमानं खेळतोय मैदानामध्ये, परंतु वादळापूर्वीची शांतता तर नाही ना, असाच आता मात्र प्रश्न प्रेक्षकांना पडला असेल. प्रसाद आहे ऑन स्ट्राईक. 65 धावा या मैदानावर चेस होऊ शकतात, कारण मैदान जर पाहिलं तर लॉंग चेस करण्यासाठी सुद्धा ओळखला जातो. कितीही धावा या मैदानावर मात्र कमीच आहेत. फुल टॉस बॉल, इथे मात्र फुल टॉस बॉल चुकी केली गोलंदाजांना आणि बॉलला मात्र भिरकावून दिलं. ते गोल्डन ग्रुपच्या दिशेनं बॉल सीमा पार, रन्स मधील 6 षटकार.
इथे मी तर म्हणेन प्रेशर होतं गावदेवी घोट संघावर, परंतु संधी दिली ती हर्षद कडवून आणि थोडासा प्रेशर रिलीज करत असताना प्रसाद पाटीलच्या बॅटमधून मात्र हा षटकार आलाय. 65 धावा चेस करायच्या आहेत. रोशन साळुंके मैदानावर असेल तोपर्यंत मात्र घोट संघाच्या चाहत्यांना चिंता करण्याचं काम नसेल. शॉट ऑफ प्लेन तक्कू टप्प्याचा बॉल यावेळेस मात्र पूल केला, बॅकफुटला जाऊन लॉंग ऑन कडे रन मात्र मिळेल. एक सिंगल रन मात्र धावसंख्येमध्ये होईल बदल. तर डायरेक्ट हिट मात्र लॉंग ऑन पासून केला. अन्वित आहे त्या ठिकाणी, अन्वेष. धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचले ती 13 या आकड्यावर, 13. आतापर्यंत जर विचार केला तर पहिल्या ओव्हरचा जो स्कोर हवा होता 13ची सरासरी ती आतापर्यंत राखली जाते. ते दुसऱ्या षटकामधील 5 चेंडू संपलेत आणि आता 13 धावा लागल्यात. त्यामुळे एखादा मोठा हिट मात्र शेवटच्या बॉलवर येणार का? रोशन साळुंके लोवर फुल टॉस बॉल ड्राईव्ह केला, यावेळेस मात्र कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचला. मिळेल फक्त सिंगल. ओव्हर थ्रो होतोय, बॅकअपला क्षेत्ररक्षक आहे तो सुद्धा थोडासा चाचपडतोय. तोपर्यंत मात्र 2 रन्स कंप्लीट. 2 धावांच्या मदतीनं मात्र 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती 15 रन्स, 15 ही धावसंख्या. त्यामुळे इथून अजूनही गरज आहे. 3 षटकांचा खेळ बाकी आणि 3 ओव्हर्स मध्ये जिंकण्यासाठी बरोबर 50 धावांची आवश्यकता. 50 रिक्वायर्ड, रिमेनिंग 18. तीन ओव्हर मध्ये 50 धावा करायच्यात. 50 रिक्वायर्ड. रोहित पाटेला पुन्हा एकदा लावलं जात आहे एअरपोर्ट एंड कडून. राईट आर्म ओव्हर द विकेट ना गोलंदाजीसाठी मात्र सज्ज होईल. समोर प्रसाद पाटील ज्याच्या पॅटमधून मात्र एक षटकार आलाय. यावेळेस मात्र आडव्या पॅटनं ऑन साइडला मिड विकेटला फिल्डर आहे. ओ, प्रयत्न चांगले होते त्या ठिकाणी. अगदी थोडासा लो झेल होता परंतु तो प्रयत्न मात्र अपयश आलं. प्रयत्नांना रन मात्र मिळतील 2. महेंद्रसिंग धोनीची आठवण करून देणारा फटका. हेलिकॉप्टर लँड केला प्रसाद पाटीलला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा नेत्रदीपक षटकार. जीवनदानाचा फायदा मात्र उठवत असताना प्रसाद पाटीलच्या बॅटमधून दुसरा षटकार आलाय. स्लोवर वन होता. चेंज ऑफ पेस, प्रेसेस ऑफ माइंड मात्र दाखवलं. शेवटच्या क्षणाला मात्र बॅटचा फेस खोलला. डीप पॉइंट पर्यंत बॉल पोहोचेल तोपर्यंत मात्र 2 रन्स अर्जित. धावसंख्या 2 ने बधारत असताना 65 धावांच्या पाठलागाला सामोरं जात असताना आतापर्यंत धावा पलकावर धावा लागल्या त्या 25-40 धावांची अजूनही गरज आहे गावदेवी घोट संघाला. 40 डिग्री सेल्सिअस मध्ये हा सामना मात्र सुरू आहे. दुपारच्या सत्रामध्ये प्रेक्षकांनी थोडीशी पाठ फिरवले परंतु आज मात्र मेगा फायनलचा दिवस आहे. 4-4:30 नंतर पुन्हा एकदा प्रेक्षक येतील कारण प्रचंड ऊन आहे. अडवा बॅटने यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. आता मात्र चुकी नाहीये. फलंदाज होईल बाद. लागला आहे दुसरा झटका गावदेवी घोट संघाला. प्रसाद पाटील बॅक टू द डगआउट.
स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. सन्माननीय कन्हैयाजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त श्री सद्गुरू कृपा सिमेंट सप्लायर्स पारगाव आयोजित ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. खरं तर 50,000 रुपयांची स्पर्धा. पण त्या स्पर्धेमध्ये मात्र मालिकावीर म्हणून बाईक असेल. आज कोणत्या खेळाडूचं स्वप्न मात्र साकार होईल या स्पर्धेमध्ये. संध्याकाळच्या सत्रामध्ये मात्र तो नशीबवान खेळाडू आपल्याला कळेल. पहिल्या दिवशी या स्पर्धेच्या भैरवनाथ विचुंबे संघ, दुसऱ्या दिवशी केगाव संघाला आपण पाहिलं, उरण तालुक्यामधील संघ, आणि आज कोणता संघ असेल. 2 संघातील खेळाडू जरूर रेसमध्ये असतील. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा. रोहितचा हा बॉल बॅकफुटला जाऊन पुल केलाय. समोरच्या दिशे माझं क्षेत्ररक्षण चुकीचं होतं. बॉल मात्र लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. 4 धाबान करता चौकार. तीन षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावर धावा लागले त्या 30 धावा. उर्वरित 12 चेंडू आणि गरज आहे ती 35 धाबांची. 35 रिक्वायर्ड, रिमेनिंग 12. कम ऑन डीजे. दोन ओव्हर्स मध्ये 35 धावा करायच्यात. आज सकाळपासून अशी बरीचशी षटकं पाहिली ज्या एक ओव्हरमध्ये 28, 29 अशा धावा येताना आम्ही पाहिल्यात. आणि इथे 2 ओव्हर्समध्ये 35 धावा करायच्यात. परंतु एका बाजूला रोशन साळुंके अजूनही थांबलाय आणि त्याचं थांबणं आता मात्र पथ्यावर पडणार का गावदेवी घोट संघाच्या. श्री सद्गुरू सिमेंट सप्लायरचे मास्टर माइंड संदीपजी तारेकर अर्थातच सॅनी यांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. सहर्ष स्वागत आहे. विनंती असेल या आपण व्यासपीठावर. आपली उत्सुकता होती आणि या अर एंटरप्राइजेस अर्थातच सन्माननीय ओळे ग्रामपंचायतीचे माजी डॅशिंग उपसरपंच दत्ता शेठ मुंगाजी यांच्या वतीनं मात्र या स्पर्धेला तब्बल 5,000 रुपयांची देणगी आम्हाला प्राप्त झाले. त्यांचा आम्ही मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच दत्ता शेठ. विनंती आहे दत्ता शेठ आपण या मंचावर. खरे तर गोल्डन ग्रुप राजवाड्यामध्ये आहेत. यावेळचा हा फटका दत्ता शेठ यांनाच सांगायला गेलाय की या तुम्ही लवकर मंचावर. इट्स आउट ऑफ द पार्क. यूज इट. 6 रन्स. तर पहिल्यांदा तुम्ही रोशनची संयमी खेळी पाहिलीत. आता मात्र आक्रमकपणा पाहायला तयार राहा. 35 धाबांची गरज असताना मात्र आतापर्यंत 2 बॉलमध्ये 7 धाबा आल्या. त्यामुळे 28 धाबा अजूनही करायच्या आहेत. या मॅच मध्ये उर्वरित 10 चेंडू शिल्लक आहेत. 28 रिक्वायर्ड. मोह संघाला ही लढत जिंकायची असेल तर रोशन साळुंकेची विकेट घ्यावी लागेल. अन्यथा या 35 धाबा चुटकीसरशी मात्र पूर्ण करू शकणारा, क्षमता असणारा हा फलंदाज ओळखला जातो. बॅटने खेळण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र प्रॉपर टायमिंग झालं नाहीये. बॉल मात्र मिडॉनला सरकलाय. दुसऱ्या धाबेसाठी नाही धावणार कारण त्याला माहिती आहे विकेट टिकवावी लागेल.
समोरचा खेळाडू निलेश म्हात्रे ज्याच्यामध्ये सुद्धा मोठे मोठे षटकार मारण्याची हिंमत आहे. दोनही मी तर म्हणेन प्रतिभावान खेळाडू आहेत. आता मात्र गावदेवी कोट संघाकडून गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतोय हर्षल पाटील. षडाप लेंथ होता स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर मात्र भिरकावून दिलाय. 4 धावांकरता चौकार. मदत कोणी केली असेल तर मोहो संघाच्या चुकीच्या क्षेत्ररक्षणाने झालेल्या क्षेत्ररक्षणामधल्या अगोदरच्या 2-3 ओव्हर्स मधल्या चुका, सोडलेला झेल, सोडलेली बाउंड्रीज आणि त्याचमुळे अंतर थोडंसं आटोक्यामध्ये येत चाललंय. आता मात्र ही धोक्याची घंटा आहे ती मोहो संघाच्या दृष्टिकोनातून. चौकार आलाय. गोलंदाज सज्ज हर्षल पाटील. पहिल्या 4 बॉलवर 12 धावा आल्यात. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॉल मात्र टर्न केला डीप मिड विकेटला. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. रन मात्र मिळेल सिंगल. एकेरी धावेनं धावसंख्येमध्ये होईल बदल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट. हॅलो, तो व्हाईट बॉलचा इशारा मात्र येतोय. धावफलकावर धावा लागल्यात आतापर्यंत 45-20 करायच्यात आणि यावेळेस मात्र बिग हिट केला जातोय डीप मिड विकेट सीमा रेषेच्या पलीकडे. हा सामना आता मात्र अंगाशी आलाय तो मोह संघाच्या, कारण इथे मात्र तडाखेबंद फलंदाजी सुरू आहे. रोशन साळुंकेकडे आता मात्र निलेश म्हात्रेच्या बॅट मधून येतोय हा षटकार. षटकारानं टीमची धावसंख्या अर्धशतक धावफलकावर 51 धावा कंप्लीट होत असताना आणि गरज आहे ती अवघ्या 14 धावांची. हो, संघाचं केलेल्या चुका, धावसंख्या चांगली होती. सुरुवातीला विकेट सुद्धा 2 मिळाल्या होत्या मोह संघाला. क्षेत्ररक्षण फिल्डिंग मध्ये झालेल्या चुका आता मात्र थोड्याशा अंगलट आल्या त्या मोह संघाच्या. त्यांना असं वाटलं नसेल की हा सामना एवढा जवळ जाईल घोट संघाच्या. असं एकदम रिलॅक्स मोड मध्ये होता मोह संघ, परंतु आता मात्र व्हेंटिलेटरवर पोहोचलाय. आता शिफ्ट करावं लागलंय त्यांना नॉर्मल वॉर्ड मधून आयसीयू मध्ये. 14 धावांची गरज आहे, कारण रोशन साळुंके मैदानामध्ये आहे. निलेश म्हात्रेच्या बॅट मधून धावा आल्यात. शेवटचं षटक 6 चेंडू आणि 14 धावांची गरज असताना सूर्या म्हस्कर येतोय. संघातील मुख्य खेळाडू आहे, काहीतरी करावं लागेल सूर्याला. एकतर आधीच सूर्यदेव इथं तळपलाय, रणरणत ऊन आहे आणि त्याच वेळेला मात्र रोशन साळुंकेची सुद्धा पाहायला गेलं तर विकेट मिळवावी लागेल ती सूर्या मस्करला. सूर्याचा हा बॉल बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न आणि बॉल मात्र चाललाय तो सीमा रेषेच्या पलीकडे. थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. हा पहिलाच बॉलवर चौकार. 10 धावांची आवश्यकता. तुरु तुरु चालू नको, जाऊ नको.
कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. 5 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. 5 चेंडू आणि 10 धावा असं समीकरण आहे. सूर्या म्हस्कर पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी. राईट मोर द विकेट ना. आडव्या बॅटनं हा फटका खेळलाय. लॉंग ऑन कडे क्षेत्ररक्षक आहे. मिसमिल जरूर झालाय परंतु थ्रो येतोय पटकन वेगानं. रन मात्र मिळेल. सिंगल एकेरी धाब्याच्या बरोबरीनं. धावसंख्येमध्ये होईल बदल. पहिला 2 बॉलवर आल्यात 5 धाबा. त्यामुळं उर्वरित 4 चेंडूंचा खेळ बाकी आणि या 4 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेस आहे गावदेवी गोट संघ. 4-9 असं समीकरण असेल परंतु निलेश मात्रे चांगली साथ दिली रोशन साळुंकेला. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून धाबा आल्या त्या 14. या बॅटचा हा बॉल वाईड लाईनच्या बाहेरून झालाय. पंचांचा निर्णय येतोय. व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त धाव मात्र मिळेल. 4-8. 4 चेंडू आणि 8 धाबा. एक षटकार मात्र या सामन्यामधील पाहायला गेलं तर हवा काढून घेईल मोहो संघाची. परंतु या क्षणाला जर सूर्या म्हस्कर कडून मात्र विकेट आली तर या सामन्यामध्ये मात्र मोहो संघ कमबॅक करू शकतं. पुढे सरसाबाद इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न फॉलो थ्रू मध्ये. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता परंतु पोहोचलाय रोशन साळुंके. 3 चेंडू 7 धावांची गरज आहे. धावफल कपर धाबा लागल्या त्या 58 धाबा. 7 धाबा म्हटल्या तर रोशन साळुंकेच्या भाषेत सांगायचं झालं तर एखाद्या फटक्याचं काम आहे. परंतु इथून सूर्या म्हस्करला चांगली गोलंदाजी करावी लागेल. ही जर विकेट या क्षणाला आली तर अजूनही या मॅच मध्ये मात्र कमबॅक करता येऊ शकतो. आमचे मान्यवर दत्ता केदारी साहेब पारगाव यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती आहे आपण सन्मानानं या व्यासपीठावर यावं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. रोशनचा हा फटका अगदी स्ट्रेट ड्राईव्ह उचललाय. साइड स्क्रीनच्या समोर मात्र अडवला जातोय परंतु इथे रन आउट होईल. फलंदाज मात्र बाद होईल धावचीच्या स्वरूपात. यावेळेस परतेल तो निलेश मात्रे. अजूनही गरज आहे 2 चेंडू आणि 6 धावांची. आणि 6 धावांची गरज आहे. हे दोनही चेंडू आता मात्र खेळावे लागतील. रोशन साळुंके असा खेळाडू आहे काहीही करू शकतो आणि हे आजपर्यंत आपण सगळ्यांनीच अनुभवलंय. बराच ज्युनियर रायगड विरुद्ध ज्युनियर ठाणे अशी ही लढत पाहायला मिळते आपल्याला, ज्याच्यामध्ये रोशन साळुंके या संघाचं प्रतिनिधित्व करतोय. असा गुणवान खेळाडू आहे. यावेळचा हा फटका ड्राईव्ह सुरू आहे का. बॉलला मात्र भिरकावलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा ठोकलाय षटकार. रोशन साळुंकेनं मात्र आपल्या टीमला विजय प्राप्त करून दिलाय. शेवटपर्यंत थांबायचं आणि विजय कसा खेचून आणायचा हे मात्र या खेळाडूला माहिती आहे. वेल प्लेड रोशन आणि अभिनंदन टीम गोट. चांगला खेळ मोहो संघाने सुद्धा केला परंतु छोट्या छोट्या चुका मात्र तुम्हाला या मोठ्या स्पर्धेमध्ये मात्र पराभवास कारणीभूत ठरल्यात. आता या चुका तुम्हाला आठवाव्या लागतील. या चुका सुधारून मात्र नक्कीच मोहो संघ सुद्धा पुढच्या स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करेल असं आश्वस्त आपण त्यांना करूया आणि या चांगला परफॉर्मन्स दाखवेल. या स्पर्धेमध्ये आपण आलात, आपली उपस्थिती दाखवली, आपला चांगला खेळ दाखवला त्याबद्दल आम्ही आभार मानतोय. बातान संघाचा संघनायक त्याला रेडी आहे ते लगेच या आपण. बातान संघाचा संघनायक आणि त्याचबरोबर इथे गावदेवी गोट संघाचा संघनायक या आपण लवकरात लवकर नाणेफेक करून घ्यायची आहे. आणि शिवा गोंधळी यांना मी विनंती करतोय आपण मंचावर या. चला भातान टीम कॅप्टन.
ग्रेट फिनिशर उगाच ओळख नाही या खेळाडूची. अफलातून कामगिरी, आपल्या संघाला विजेत्यावर आरूढ करणारा हा ताकदीचा खेळाडू रोशन साळुंखे पुन्हा एकदा आपल्या संघासाठी दर्जेदार खेळ. काय सांगशील तुझ्या या विजयाबद्दल? नक्कीच अतिशय सुरेख खेळ त्यांच्या माध्यमातून झाला. शिवाजी गोंधली क्रिकेटमधलं एक भलं मोठं नाव